म्हणूनच यांना श्रवण असे नाव पडले. जो मनुष्य आपल्या लोकी या श्रवणाचे पूजन अर्चन करतो तो धन धान्य व संपत्तीने सुखी राहतो. त्याची पूजा केल्याने मी पण संतोष पावतो. एवढेच नव्हे तर चित्रगुप्ताद्वारे धर्मराजा देखील संतुष्ट होतात व ते लोक विष्णू लोकात जातात. हे गरुडा श्रवणाचे हे महात्म्य जो भक्तिभावाने ऐकतो तो या लोकी सर्व सुखाचा उपभोग घेऊन नंतर स्वर्ग लोकात प्रवेश करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मनुष्याने केलेल्या कर्मानुसार तो त्याची फळे भोगत असतो व मृत्यूनंतर त्याचा मार्ग पण निश्चित होतो. म्हणून तो जो या लोकी दान धर्म करतो त्याचा मार्ग सुखकर असतो. यमपुरीतून जात असताना प्रेतात्मा तहानेने व श्रमाने व्याकुळ होतो, परंतु त्याच्या नातलगांनी दिलेल्या घरात घटान्नदानामुळे किंवा रथ गोदान केल्याने निश्चितच सुखी होतो. दिलेले दान प्रथम वरून देवता ग्रहण करतात व नंतर माझ्या हाती देतात. मनुष्य देह अनित्य आहे, त्याला केव्हा तरी ह्या देहाचा त्याग करावाच लागतो. आत्मा मात्र अविनाशी आहे, तो प्रत्येक वेळेस नवीन देह धारण करतो. धर्मराजाचे स्वरूप चांगली कर्मे करणाऱ्याला चांगलेच दिसते, परंतु दुष्ट लोकांना मात्र भयावह वाटते. दान धर्म केल्याशिवाय मनुष्य सहजासहजी धर्मराजाच्या मंदिरात प्रवेश करू शकत नाही. मनुष्य देह पुण्य प्रभावानेच मिळत असतो. जो मनुष्य देह प्राप्त करून धर्माचे आचरण करतो त्यास उत्तम गती प्राप्त होते, परंतु जो मनुष्य इंद्रिय सुखात मग्न राहतो तो आपल्या बेपर्वाईमुळे तोंडाशी आलेला अमृताचा पेला आपल्याच हाताने लवंडून देतो. गरुडाने विचारले की प्रेत यमपुरीमध्ये कसे राहते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात अनेक प्रेते असतात. ती आपल्या कुळांना त्रास देतात. जिवंतपणी जरी मनुष्य चांगला वागला तरी मृत्यूनंतर दुष्टपणा करतो, परंतु तो रुद्रमंत्राचा नेहमी जप करतो तो कधीही प्रेतात्म्याकडून उपद्रवित होत नाही. सत्ययुग व द्वापार युगापर्यंत कोणीही मनुष्य प्रेतात्म स्वरूप प्राप्त करीत नव्हता किंवा कोणाला त्रास देत नव्हता. कलियुगात मात्र प्रेतात्म स्वरूप मृत्यूनंतर प्राप्त होऊ लागले. जो मनुष्य प्रेतात्म्याकडून त्रस्त असतो त्यामध्ये नास्तिक भाव उत्पन्न होतो. तो देवता व ब्राह्मणांना दूषित करतो व अधर्मातच त्याची नेहमी रती असते. गरुडाने विचारले प्रेतत्वापासून मुक्ती कशी मिळते. तेव्हा भगवान म्हणाले दान व तर्पण केल्याने आत्मा संतुष्ट होतो व आपल्या नातलगांना वृद्धिसिद्धी प्राप्त करून देतो. धर्माचे स्वरूप बिघडविणाऱ्यांना प्रेतत्व प्राप्त होते. ते प्रेत योनीत प्रवेश करतात व भूमंडळावर पण विचरण करतात, परंतु विष्णूचे कीर्तन व स्मरण केल्याने प्रेतत्वापासून मुक्ती मिळते. तसेच नित्य उपहास करणाऱ्याला व चांद्रायन आदी व्रताचे पालन करणाऱ्याला कधीच प्रेतत्व प्राप्त होत नाही. गरुडाने मग भगवानास विचारले वेदामध्ये मनुष्याचे जीवन 100 वर्षे वर्णिले आहे, परंतु कलियुगात तसे का दिसत नाही. तेव्हा भगवान म्हणाले वस्तुतः मनुष्याचे आयुष्य 100 वर्षे आहे, परंतु वाईट कर्माच्या प्रभावामुळे मनुष्य लवकरच नष्ट पावतो, कारण तो आपल्या कुळाचे आचार पाळीत नाही. मनुष्यामध्ये इतका आळस आहे की तो आपली कर्तव्य कर्मे न करता पापाचरण करतो. दान न दिल्याने मनुष्यात दारिद्र्य येते व त्या अवस्थेत राहून तो पापकर्मे करतो. पण
त्यास नरक प्राप्ती होते. म्हणून दान एक महान शुभकर्म आहे. मनुष्य जेव्हा परलोकात जाण्याची वेळ येते तेव्हा सर्प ज्याप्रमाणे आपली कातडी टाकून देतो त्याप्रमाणे आत्मा देखील शरीराचा त्याग करतो. मग असा आत्मा अत्यंत शुद्धीत होतो. त्याच्या तृप्तीसाठी दान अवश्य द्यावे. मृतात्म्यास षोडश श्राद्ध केले नाही तर प्रेतत्व स्थिर राहते. ईश्वरी सत्यस न मानणारे, यज्ञावर विश्वास नसणारे प्रेत योनी प्राप्त करतात. परंतु जर नारायणाच्या मूर्तीचे गंधाक्षदांनी पूजन केले तर मनुष्य प्रेतत्वापासून मुक्ती मिळवतो. श्री भगवान म्हणाले की मनुष्य मृत्यूनंतर 1 वर्षेपर्यंत विशाल मार्गाची यात्रा करीत असतो. पिंडदानामुळे प्रेत परमगतीस प्राप्त होते व प्रेतापासून पितृगण बनते. पुत्राने पित्यासाठी पिंडदान करावे म्हणजे अभ्युदय होतो व पिंडदान न करता आणखी काहीही दिले तरी ते प्रेतापर्यंत पोहोचत नाही. स्त्रियांनी आपल्या स्वामीची मनवाणीने सेवा करावी म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या सत्कर्माचा अर्धा वाटा तिला मिळतो. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मा, शंकर, ऋषीगण हे सर्व दानामुळे संतुष्ट होतात. प्रेतत्वाच्या उद्धारासाठी दान अवश्य द्यावे. जो एखाद्या महान पंडितास तीळ, गाय, भूमी, कर्म, सुवर्ण याचे दान देतो त्याचे पूर्वजन्माचे पाप नष्ट होते. यमदूत देखील 7 प्रकारच्या धान्यदानाने प्रसन्न होऊन वर देतात. मनुष्य मग तो स्वर्गात असो अथवा नरकात श्राद्ध केल्याने संतुष्ट होतो. म्हणून श्राद्ध अवश्य करावे. कपिला गायीचे दान दिल्याने देखील मनुष्याचा पाप संचयापासून उद्धार होतो. श्रीकृष्ण म्हणाले की मी आता ऊर्ध्वदैहिक कर्मस प्रेतास पुत्राने अग्नी द्यावा. कुशामध्ये ब्रह्मा, केशव, शंकर तिघांचा वास असतो म्हणून दर्भ अवश्य असावे. तीळ पवित्र असा तसेच तुळस पण पवित्र असते. या सर्व वस्तू दुर्गतीपासून मनुष्याचे रक्षण करतात.